आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज. आवाज तुमचा, ताकद आमची. रविवारी सांगली येथील भावे नाट्यगृहात एकपात्री हलगी प्रयोगाचा शुभारंभ. शिरोळचे प्रसिद्ध कलाकार राजेंद्र प्रधान यांचे सादरीकरण. सांगलीच्या नाट्य पंढरीत घुमणार हलगी. गेल्या 3 दशकाहून अधिक काळ एकपात्री नाट्यकलाकार म्हणून प्रसिद्ध असणारे शिरोळचे राजा प्रधान यांचा सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यगृह येथे रविवारी 15 मार्च दुपारी 3 वाजता एकपात्री लोकनाट्य हलगी प्रयोगाचा शुभारंभ होणार आहे. या एकपात्री प्रयोग शुभारंभास उपस्थित राहून कलारसिकांनी कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन संयोजक प्रमुख राजेंद्र दाभाडे व डॉक्टर दगडू माने यांनी केले आहे. कलाविश्व रंगभूमी व आधार संस्थेच्या वतीने प्रयोगाचे आयोजन करण्यात आले असून या शुभारंभ प्रयोगास सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सादरकर्ते राजेंद्र प्रधान यांचा यापूर्वी नमस्कार मी कैलासवासी व खैंदूळ हे एकपात्री प्रयोग गाजले होते. विशेष म्हणजे सलग 36 तास म्हणजे 12 प्रयोग सादर करून त्यांनी खैंदूळ या एकपात्री प्रयोगाचे विश्वविक्रम रेकॉर्ड केले आहे. एकपात्री नाट्यकलाकार प्रधान यांचे टिपिकल, पॉलिटिकल आणि धमाल विनोदी शैलीतील हलगी हे एकपात्री लोकनाट्य सांगलीच्या रंगभूमीवर झळकणार आहे. राजकारणातील घडामोडी, सामाजिक वास्तव आणि ग्रामीण बोलीभाषेतील गमती, विनोदी शैली यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळणार असून हलक्या-फुलक्या विनोदातून समाजातील विसंगती, राजकीय परिस्थिती आणि सामान्य माणसाच्या मनातील भावना व्यक्त करणारा हा एकपात्री प्रयोग रसिक मनाला भावणारा आहे. दरम्यान कलाविश्व रंगभूमी व आधार संस्थेच्या वतीने एकपात्री प्रयोग शुभारंभपूर्वी आदर्शवत व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यामध्ये आदर्श समाजसेवा रत्न पुरस्कार कैयास शेख मिरज, सुरेखा कांबळे सांगली, आदर्श उपाध्ये लातूर, शिवाजी एडवान माणकापूर, रमेशकुमार मिठारे अकिवाट, नगराध्यक्ष दिगंबर कांबळे बोरगाव, राहुलदेव पोवार यड्राव, लोकजागृती कलारत्न पुरस्कार रोहित शिंदे मिरज, आदर्श माता पुरस्कार सुगंधा माने शिरोळ यांना प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाविषयी संयोजक राजेंद्र दाभाडे म्हणाले, शिरोळसारख्या ग्रामीण भागातून अनेक गुणी कलाकार घडले आहेत. प्रधान यांच्यासारखे कलाकार आपल्या मेहनतीच्या जोरावर मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख निर्माण करीत आहेत. मराठी रंगभूमीला भूषणावह असून कलाकाराला प्रोत्साहन देणे सर्वांची जबाबदारी आहे. या गुणी कलाकाराला प्रेक्षकांची साथ, प्रोत्साहन आणि दाद अत्यंत मोलाची आहे. कलारसिकांनी आवर्जून उपस्थित राहून त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. महावृत्त न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.